स्वप्न कुठे असतात? माणसाच्या मनात, माणसाच्या डोळ्यात की माणसाच्या मेंदूत? आणि स्वप्न पुरी करण्यासाठी माणसाला काय करावं लागतं? काय करावं लागतं? अर्थात मेहनत. आणि मेहनत करण्यासाठी, स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी सुरुवात करावी लागते. तर सुरुवात झालेली आहे. बोल बच्चन या एपिसोडची तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. मी जितेंद्र जोशी. आज कोण सेलिब्रिटी येणार आहे आपल्या या एपिसोडमध्ये? एक अशी अभिनेत्री जिने काही स्वप्न उराशी बाळगली आणि ती पूर्ण करण्यासाठी ती धडपडत राहिली आणि तिला यश मिळायला सुरुवात झालेली आहे. काही कलाकार असे असतात की ज्यांचं नाव आपल्याला माहीत असतं आणि नंतर त्यांचं काम आपल्या डोळ्यासमोर येतं. काही असे असतात की ज्यांचं काम आधी आपल्या डोळ्यासमोर येतं आणि मग आपण शोधू लागतो की ही व्यक्ती कोण, हिचं नाव काय. आज जी सेलिब्रिटी येते तिचं नाव कदाचित काही जणांना माहीत नसेल, पण तिला पाहिल्यानंतर तुम्ही म्हणाल, ओ ही झी मराठीवरच्या अनुबंधमधली किटी, जोगवा मधली फुला. एक्झॅक्टली येते तुमच्या भेटीला. स्वागत करूया आपण स्मिता तांबेचं. हॅलो. हाय 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 स्मिता, वेलकम. बस या. तर स्मिता, तू मूळची साताऱ्याची या. आणि शिक्षण तुझं पुण्यात झालं. हो. आणि तू जवळपास काहीतरी 27 वादविवाद स्पर्धांमध्ये जिंकलेली आहेस. हो. मग ते अजूनही कायम आहे? नाही, अजून नाही कायम आहे, पण हो माझ्या घरातल्या माणसांना असं वाटतं की ते आहे त्याच्यातच आहे ती अजून. का पण? म्हणजे वादविवाद स्पर्धा, निबंध स्पर्धांमध्ये काही लोक पुढे येतात, काही लोक क्रिकेटचं मैदान. वादविवादच का? हो, मला आवडायचं. म्हणजे एखादा मुद्दा आहे जो आपल्याला पटलाय तर तो आपण कशा पद्धतीने मांडतो, आणि जर तो आपल्याला मांडता आला तर त्याच्याहून चांगली गोष्ट काय असते? बर, पण हे जे स्पर्धा नावाची जी गोष्ट आहे त्याच्यामध्ये उतरल्यानंतर असं वाटलं का की मला हे आता जिंकायचंच आहे? अर्थात स्पर्धेमध्ये आपण त्याचसाठी उतरतो. हो हो हो. पण या क्षेत्रात जेव्हा तू आलीस हा, तर ते अर्थात तू जिंकण्यासाठीच आलीस का मला यायचं होतं या क्षेत्रात? मी जिंकण्यासाठी आले असं नाही म्हणणार, मी घडण्यासाठी आली. त्या घडण्याची सुरुवात कुठून झाली? सुरुवात मी माझं पहिलं नाटक केदार शिंदेने डिरेक्ट केलं होतं, ते बापाचा बाप नावाचं. त्याच्यामध्ये भरत जाधव, विजय चव्हाण अशी कास्ट. त्याच्या आधी एक रिप्लेसमेंटचं नाटक कुठलं तरी? येस, दॅट इज श्रीमान योगी. सुनील गोडबोले नावाचे जे ऍक्टर आहेत त्यांनी माझी एक स्पर्धा आणि त्या स्पर्धेतलं स्पीच ऐकलं होतं. तू करशील का ग काम? तू करशील? मी म्हटलं हा, असलं काही मला. काय वय होतं तुझं तेव्हा? मी असेन 24-25. लग्न झालेलं होतं? लग्न झालेलं होतं माझं तेव्हा. त्यानंतर मुंबईला कधी येणं केलंस तू? नाटक ओपन झाल्यानंतर 2 वर्षांनी मला हर हायनेस अनिता नावाचं नाटक भेटलं. संजय मोने यांनी डिरेक्ट केलं होतं. ते नाटक मी पुण्यावरून येऊन जाऊनच करत होते. कसं मिळालं तुला? मला संजय काकांनी बोलवलं ऑडिशनसाठी आणि खूप मुली होत्या तिथे. त्याच्यामध्ये त्यांना ती लीड ऍक्ट्रेस शोधायची होती. म्हणजे जे पूर्वी रमले मी नावाचं नाटक होतं, वंदना गुप्ते त्याच्यात काम करत होत्या. तर मग कोण 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 मग मला कळलं कुठून तरी पुण्यात की तशी ते मुलगी शोधतायत, तर येऊन भेट. मग मी गेले त्यांच्या तालमीच्या इथे. त्यांच्या तालमी ऑलरेडी सुरू होत्या, त्या मुलीचं फक्त कास्टिंग व्हायचं होतं. मग तिथे गेले. मग त्याने माझ्याकडून एक सीन वाचून घेतला. नंतर तो म्हणाला, ओके मला असं वाटतं तू फिट आहेस आणि मग कर कामादा. मग तिथून रिहर्सल सुरू झाल्या आणि त्या ते पहिलं नाटक का तुझं मुंबईतलं? मुंबईतलं पहिलं नाटक. मग तू एकटी जायचीस की तुझ्या बरोबर नवराही यायचं? मी एकटी यायचं. मी काय करायचं त्या पिरियडमध्ये, सकाळी 5:45 वाजता सिंहगड एक्सप्रेस असायची, ती पकडायचे. 9:30 पर्यंत मी मुंबईत पोहोचायचे. 9:30ला मग दादरला आवरायचं तिकडेच स्टेशनवर आणि मग तालमीला दादर माटुंगाला यायचं. आणि मग तालीम संपली की संध्याकाळची महालक्ष्मी पकडायची आणि परत पुण्याला जायचं. पण मग यामध्ये घरी थोडंसं दुर्लक्ष नाही का झालं? नाही, अजिबात नाही. कारण की संजू माझा नवरा त्या पिरियडमध्ये प्रचंड बिझी होता. त्याची प्रिंटिंग प्रेस सुरू होती आणि मला तोपर्यंत बापाचा बाप हे नाटक केल्यानंतर मला मला हे करायचंय, मला हे आवडायला लागलंय, याच्यात खूप गंमत आहे, याच्यात खूप शिकण्यासारखं आहे
आणि मला फार आवडच निर्माण झाली, म्हणजे करायचंच, म्हणजे जणू काही जन्माला आल्यापासून मला हेच व्हायचंय अशा पद्धतीने माझी तू सुरुवात केली. एक्साइटमेंट आणि या सगळ्या गोष्टी होत्या. त्यामुळे मग ते नाही झालं. पण आणि नवऱ्याचा कितपत सपोर्ट होता संजूचा? प्रचंड सपोर्ट होता. संजूने मला म्हणजे माझी स्वप्न त्याची स्वप्न बनवून त्याने सगळं बघायला लागला, म्हणजे स्वीकारली आणि तो बघायला स्वीकारली लागला. आणि बघायला लागला ती एक स्वप्न. मिनिट, कोणतरी काहीतरी बोलते, आपण बघूया. हं? हाय स्मिता, तुझ्या स्क्रीनवर मला बघताना आता आश्चर्य वाटत असेल, कारण दरवेळेला मीच तुझ्या स्क्रीनवर बघत आलेलो आहे आणि आज पहिल्यांदाच मी कॅमेरा फेस करतोय आणि माझे काही मनोगत तुला सांगायचे आहे, त्यासाठी मी आलोय. तुझ्या तांबे घराण्यामध्ये कोणालाही विश्वास नव्हता की तू इतकी स्ट्रगल करून मोठी पुढे होशील, जाशील किंवा मोठी अभिनेत्री होशील. पण ज्या वेळेला तू स्ट्रगल चालू केलं तेव्हा फक्त एकटा मला विश्वास होता की तू इथपर्यंत पोहोचू शकतेस, आणि तो विश्वास आज तू सार्थ ठरवलायस. आणि जे तू म्हणतेस मला की माझे प्रयोग बघा किंवा पिक्चर बघायला या, तर तू सांगितल्यावर मला बघण्यात जेवढी मजा नाही वाटत ना, तेवढी मजा मला चोरून जाऊन बघण्यात असते ती. दुसरी गोष्ट मला तुला सांगायची अशी की तू स्वयंपाक खूप छान करतेस असं मी फार कौतुक केले, पण आता तू करत होतीस असं म्हणायची वेळ आली आणि आता तर म्हणजे तुझ्या घरात चहा करायला सुद्धा वेळ मिळत नाही. दुसरी गोष्ट, आपण जे जिमला पैसे भरले आणि फार स्वप्न बघितली होती की एकत्र जिमला जाऊयात, ती स्वप्न बहुतेक स्वप्नच राहणार आहेत. जेवण करतेस? हो, ऐका मला खूप हसायला येत आहे. किती साधा आहे हा माणूस. हो, खूप साधा आहे. प्रचंड म्हणजे साधा. आणि तो किती साधेपणाने त्याच्या तक्रारी सुद्धा सांगतो. अरे तो आता साधेपणाने सांगतो, पण तो घरी मला सांगताना तक्रारींसारख्याच सांगतो. पण ते जिमला पैसे भरले. जेव्हापासून मी त्याला जिम लावलीये तेव्हापासून त्याची कंबर लचकते. सतत जिमला जायचं म्हटलं की त्याची कंबर लचकलेली असते. अच्छा. नाही, त्याला जायचंच नसतं जिमला. आणि तो चोरून बघतो आणि तुझे सिनेमे. हो, तो खरंच आहे की तो माझं कुठलं पण नाटक, कुठले पण सिनेमे तो कधीच मला सांगत नाही, आणि तो माझ्या प्रत्येक पहिल्या प्रयोगाला आणि प्रत्येक पहिल्या स्क्रीनिंगला तो येऊन गेलेला असतो त्याचा, बिकॉज त्याला असं मी बोलवलंय आणि माझ्या बरोबर बस आणि सिनेमा. पण तो माझ्या पहिल्या नाटकाचं, म्हणजे मी तुला सांगते, बापाचा बाप हे नाटक मी जे केलंय त्याचा पहिला प्रयोग तो बघायला आला होता आणि त्याचं तिकीट अजून त्याने जपून ठेवलंय. त्यामुळे तो वेगळाच आहे काहीतरी, मला कळतच नाही तो कसा आहे ते. तू नशीबवान आहेस, मी एवढंच तुला म्हणू हो शकतो. हो हो. बरं, मला सांग की तुझ्या घरी कोण कोण असतं, म्हणजे माहेरी? माहेरी माझे आई बाबा, माझी छोटी बहीण आणि भाऊ असे, आणि मी, अशी आमची 5 जणांची फॅमिली. आणि गोड आहेत ती. साताऱ्यालाच राहतात ते? नाही, आई बाबा टेल्को कंपनीत कामाला आहेत, त्यामुळे कामानिमित्त ते पुण्यात आले आणि मग आम्ही पुण्यातच होत आता. म्हणजे किती साली आलीस पुण्यात? पुण्यामध्ये माझा जन्म झाल्यानंतर 2 वर्षांनी वगैरे, म्हणजे मी 2 वर्षाची असते. खरं तर पुण्याचीच पुण्याचीच मी. हो हो, पुण्याचीच. जिज्ञासू वृत्ती ज्यांची असते तीच माणसं जास्तीत जास्त प्रश्न तयार करतात मनात. ज्यांच्या मनात प्रश्न तयार होतात ते उत्तर शोधायला जातात, आणि जेव्हा उत्तर सापडतं आणि स्वतःला वाटतं की हेच उत्तर बरोबर, तीच माणसं वादविवाद स्पर्धेत येतात. बरोबर, करेक्ट. सर्वात आधी प्रश्नांना उत्तर द्यायला कोणी सुरुवात केली, आईने की बाबांनी? बाबा. आई उत्तर द्यायची, पण बाबांचा अभ्यास खूप जास्त आहे. आता एक व्यक्ती काहीतरी बोलते, ते मला ऐकायचं की काय ती बोलते तुझ्याविषयी. स्मिता, तुझा हा जो उत्कर्ष चाललेला आहे, तर तू जे आतापर्यंत केलेलं आहे त्याच्याबद्दल भरपूर आम्हाला समाधान दिलेलं आहे, आणि इथून पुढं तुला असं घवघवीत यश मिळावं, आणि या जगामध्ये परमेश्वर जागा आहे आणि त्याची नोंद निश्चितच परमेश्वर कुठंतरी ठेवत असतो. तर तुझ्या प्रयत्नामध्ये तू कधीही कमी पडू देऊ नको. परमेश्वर तुला निश्चित चांगलं यश देईल, आणि तू आतापर्यंत जे केलेलं आहे त्याच्यामध्ये त्याचा तर आम्हाला सार्थ अभिमान आहे, आणि इथून पुढे सुद्धा तू भरपूर करावं, आणि आम्हाला जे समाधान दिलेलं आहे तू, त्यांनी कधीही आमच्या आयुष्यामध्ये विसरू शकत नाही. अशी गंमत आहे की आई आणि बाबा यांच्या सपोर्ट शिवाय, त्यांच्या पाठिंब्याशिवाय जगातली कुठलीही व्यक्ती काहीच करू शकत नाही. खरंय, करेक्ट आहे.
आणि आणखी एक गंमत ही आहे की माझ्या कार्यक्रमात डोळे पाणवले की मी पुढे काही विचारत नाही, कारण मग ते काय आहे ना की हसू विकावं लागतं, त्याचप्रमाणे रडू विकू नये, आणि विकलं तरी ते स्टेजवरचं विकावं, आपल्या खासगी आयुष्यातलं विकू नये.